म्हणजे अंडर 18 वी शुड नॉट बी डुईंग एनी सच ट्रीटमेंट. असे ट्रीटमेंट्स आपण काही करतच नाही. ते महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज आपल्याकडे 15 वर्षांच्या 16 वर्षांच्या मुली ते पण येतात आणि ते पॅरेंट्सला पण घेऊन येत नाही. ते पण येतात आणि सांगतात मी हे बघितले ते बघितलं आहे, मला लाईन तर येत नाही आहे. आरसा बघून मला दाखवतात की मला इथे रिंकल आला आहे, माझा हा इकडे सॅगिंग झाला आहे. म्हणजे झाला आहे का, म्हणजे त्याच्या सायकोलॉजिकलमध्ये तसं आहे, त्यांना मानसिक स्ट्रेस आहे बहुतेक, सोशल मीडिया, पिअर प्रेशर वगैरे जे काय असो. पण इट इज नॉट दॅट. 18च्या खाली आपण अशी ट्रीटमेंट्स करतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की अशा ट्रीटमेंटची जी एज कधी स्टार्ट करायचं जसं तुम्ही विचारलं, दॅट डिपेंड्स. कारण जर का तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहात जिथे तुमचा चेहराच सगळं काही आहे, म्हणजे जसं सेलिब्रिटीज आहेत, म्हणजे कॅमेराच्या समोर वगैरे, किंवा कस्टमर फेसिंग इंडस्ट्री जे आहेत तिथे असा प्रेशर जरा जास्त आहे. म्हणजे यू शुड लुक यंग फॉर एव्हर, तरुण हे. आणि त्यांना कॉम्पिटिशन एवढं आहे ना, म्हणजे एक हिरोईन आणि दुसरी हिरोईन, एक मॉडेल आणि दुसरा मॉडेल, म्हणजे परफेक्शन तसा त्यांना पाहिजे असतो. तर त्या केसेसमध्ये जी इच्छा आहे ती जास्त आहे. म्हणजे गरज तशी नसेल तरी पण इच्छा जास्त आहे. म्हणजे तिकडे इट इज आधारित आहे इच्छावर. समजलं का, त्यांच्या इच्छावर आधारित आहे अशा केसेसमध्ये. तर त्या केसेसमध्ये आपण ट्रीटमेंट्स काही करू शकतो. त्यांच्या स्किनच्या किंवा त्वचेच्या स्थितीनुसार आपण ट्रीटमेंट सजेस्ट करतो. म्हणजे असं नाही आहे की त्यांना बोटॉक्स आणि फिलरची गरज नाही तर आपण करायची, असं नाही आहे. ते इव्हॅल्युएट करून बघायचं, गरज असेल तर करू शकतो. दॅट डिपेंड्स. म्हणजे दॅट इज ऑक्युपेशनल. किंवा नॉर्मल व्यक्ती जे आहे, साधारण व्यक्ती आहे, त्यांना जर गरज नसेल तर मग अशा ट्रीटमेंट करण्याची गरज नाही आहे. ते डॉक्टरांच्या इव्हॅल्युएशनवर आहे, त्यांना गरज आहे की नाही आहे. पेशंट तर येतील, सांगणार की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण इट इज अप टू द डॉक्टर की तुम्हाला इव्हॅल्युएट करून बघायला पाहिजे ना, की म्हणजे करायचे की नाही करायचे, तुमच्यासाठी ते धोकादायक आहे की फायदेमंद आहे की काय आहे ते बघायला लागेल आपल्याला. सो इट डिपेंड्स. तर त्याची काही एज तशी नसते. पण कधी सुरू करायची, म्हणजे जनरल साधारण महिलांना आपण सांगतो की 30-35च्या नंतर तुम्ही अँटी एजिंग सिरम वगैरे यूज करा, तुमची स्किन चांगली राहील. कारण 20 वर्षांच्या आयुच्या नंतर आपला स्किनचा कोलॅजन कमी व्हायला सुरू होतो तसा पण. तर त्याच्यानंतर 25-30 पासून आपण साधारण ट्रीटमेंट किंवा साधारण काही गोष्टी, कुठला सिरम लावायचा, ठीक आहे व्हिटॅमिन सीचं सिरम लावा किंवा रेटिनॉल लावा, तर स्किन अँटी एजिंगच्या दृष्टिकोनातनं अँटी एजिंग जरा एजिंग आपलं जरा लेट होईल. म्हणजे आपण स्किनला चांगल्या कंडिशनमध्ये ठेवू शकतो. सो इट डिपेंड्स.